नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCS पॅटर्ननुसार DMER पदभरती 2025साठी काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातली पहिली AI सक्षम सौर ऊर्जा उत्पादन लाईन सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 गुजरात। तर पहा, गुजरात या राज्यामध्ये भारतातली पहिली AI सक्षम सौर ऊर्जा उत्पादन लाईन ही सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सन 1919। तर सन 1919 या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते। तर जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या शहरामध्ये घडलेले होते? तर ते अमृतसर, कोणत्या अमृतसर या शहरामध्ये घडले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025चे यजमानपद कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, श्रीनगर। तर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025चे यजमानपद हे पहा श्रीनगर या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक चौथा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना किती रुपये प्रदान करण्यात येते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 1500 रुपये। तर पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकूण 1500 रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यात येते। प्रश्न क्रमांक 5, भारताचे लोहपुरुष म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल। तर भारताचे लोहपुरुष म्हणून पहा सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते राज्य भारतामध्ये ऑनलाईन स्थायी लोकसेवा अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 केरळ। तर पहा, केरळ हे राज्य भारतामध्ये ऑनलाईन स्थायी लोकसेवा अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सुरत। तर पहा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी ही भारतामध्ये पहा सुरत या ठिकाणी स्थापन झालेली होती। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती विधानसभा ही ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर सुविधा लागू करणारी भारतातील सर्वात प्रथम विधानसभा ठरली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश विधानसभा। तर पहा, उत्तर प्रदेश विधानसभा ही जी विधानसभा आहे तर ही पहा ट्रान्सलेशन सुविधा लागू करणारी तर ती भारतातली सर्वात प्रथम विधानसभा ठरलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा खालीलपैकी कोणी तयार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, जवाहरलाल नेहरू। तर सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा हा पहा जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता। प्रश्न क्रमांक 10, पेसमेकर हे डॅश विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, हृदयाचा। तर पहा, पेसमेकर हे ज्यांना हृदयाचा विकार आहे तर त्या रुग्णांकरिता पेसमेकर हे वापरले जाते। पुढचा प्रश्न आहे, पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट। तर क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी पूनम राऊत ही खेळाडू संबंधित आहे। पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, हिमाचल प्रदेश। तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेलं राज्य कोणते आहे? तर ते
हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पठाराच्या कोणत्या भागाला खनिज संपत्तीचे भंडार म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, छोटा नागपूर. तर भारतातील पहा छोटा नागपूर या पठाराच्या भागाला खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात. पुढचा प्रश्न, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोह. तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी पहा लोहाची आवश्यकता असते. नेक्स्ट क्वेश्चन, यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कानपूर. तर यमुना नदीकाठी कानपूर हे शहर वसलेले नाही. पुढचा प्रश्न, मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ. तर मोहिनीअट्टम हा जो नृत्य प्रकार आहे तर तो पहा केरळ या राज्यांशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. तर इटानगर हे जे शहर आहे तर ते पहा अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले आनंद हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गुजरात. तर दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले आनंद हे जे ठिकाण आहे तर ते गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, विशाखापट्टणम हे बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विशाखापट्टणम हे बंदर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटका. तर पहा भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा हा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जयपूर. गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते आहे तर ते जयपूर हे शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लाल रक्तपेशी. तर पहा रक्तामधील लाल रक्तपेशा हा जो घटक असतो तर तो ऑक्सिजनचे वहन करतो. नेक्स्ट क्वेश्चन, मानसिंग देव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. नागपूर या जिल्ह्यामध्ये मानसिंग देव अभयारण्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा दांडी. तर गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे गाव निवडले होते. नेक्स्ट क्वेश्चन, भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सतलज. तर भाकरा नांगल हे धरण सतलज या नदीवर बांधण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या 2 राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 चालुक्य. तर पहा चालुक्य या 2 राजवंशाच्या काळामध्ये महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे हे बांधली गेलेली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 11. तर भारतीय राज्यघटनेमध्ये पहा एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा केसरी. केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते.
पुढचा प्रश्न आहे, कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. तर पहा, कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते राजस्थान हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोशी खुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा. तर वैनगंगा या नदीवर गोशी खुर्द सिंचन प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सरोजिनी नायडू. तर सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. पुढील प्रश्न, सन 1916 मध्ये स्वातंत्र्य महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. तर सन 1916 मध्ये स्वातंत्र्य महिला विद्यापीठाची स्थापना ही पहा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार. तर बिहार या राज्याने मुख्यमंत्री कलाकार पेन्शन ही योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज. तर पहा, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय कोण होते? तर ते पोर्तुगीज होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 23 ऑगस्ट. तर 23 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिवस हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. तर पहा, आंध्र प्रदेश या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून नाही. नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत हक्कांशी संबंधित असलेले भारतीय राज्यघटनेचे कलम खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कलम 13. तर मूलभूत हक्काशी संबंधित असलेलं भारतीय राज्यघटनेचे कलम कोणते आहे? तर ते कलम 13 आहे. पुढचा प्रश्न, रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, ल्युकेमिया. तर रक्ताच्या कर्करोगासाठी ल्युकेमिया ही संज्ञा लागू होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संगणक हार्डवेअरमध्ये लेझर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, CD ड्राईव्ह. तर CD ड्राईव्ह या संगणक हार्डवेअरमध्ये पहा लेझर आहेत.